नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। बऱ्याच दिवसापासून मित्रांनो जो लाडकी बहीण योजना आहे त्याचा हप्ता पडणार आहे किंवा नाही याचा जो घोळ सुरू होता तो आता संपलेला आहे। कारण एका याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती की जी लाडकी बहीण योजना आहे ही म्हणजे जे करदाते आहे, जे लोक टॅक्स भरतात त्यांच्या पैशाचा अपव्यय आहे आणि ही योजनेवरती जी आहे ते थांबवण्यात यावी किंवा यावरती स्टे आणण्यात यावा, अशा प्रकारची याचिका जी आहे ती कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यावरतीच काल जे आहे ते सुनावणी झालेली आहे। आणि कोर्टाने यावरती सांगितलेलं आहे की अशा प्रकारची योजना या अगोदर मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे आणि जे राज्यातील जे दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी ही योजना ही महत्त्वाची ठरू शकते। त्यामुळे जे कोर्ट आहे त्यांनी यावरती स्टे लावण्यासाठी बंदी केलेली आहे, मनाई केलेली आहे की यावरती ते स्टे लावू शकत नाही। म्हणून आता जो पुढचा हप्ता पडणार किंवा नाही, योजना पुढे सुरू राहणार किंवा नाही, जे अनेक प्रश्न होते त्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे आणि योजना ही सुरळीत सुरू राहणार आहे। आणि याचा पुढचा हप्ता जो रक्षाबंधनला सरकारने जाहीर केलेला आहे, या अगोदरच की रक्षाबंधनला याचा जो येणारे रक्षाबंधनला जे आहे ते लाडकी बहिणीचा जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पडणार आहे, तर त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। याच मधला आता दुसरा प्रश्न असा आहे की हप्ता कोणाला पडणार आहे, तर ज्या लोकांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहे त्यांना आता काळजी करायची गरज नाही, त्यांना काही करायची आवश्यकता नाही। त्यांना हे जे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा पडणारच आहे। परंतु ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले किंवा अजूनपर्यंत रिव्ह्यू मध्ये आहे किंवा अप्रूव्ह झाले नाही त्यांना देखील काळजी करायची आवश्यकता नाही, कारण याची जी तारीख आहे ती 31 ऑगस्ट पर्यंत ही शेवटची तारीख आहे। तुमचा अर्ज जर 31 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह झाला किंवा रिजेक्ट जर झालेला असेल तर त्याला परत तुम्हाला अर्ज दुरुस्त करण्याचा ऑप्शन त्यामध्ये आहे, अर्ज दुरुस्त करून घ्या। 31 ऑगस्ट पर्यंत तुमचा अर्ज अप्रूव्ह होऊन जाईल। अप्रूव्ह झाल्याच्या नंतर पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला या दोन्ही जे महिने आहे किंवा जे दोन्ही टप्पे पडणार आहेत तर त्याचा लाभ तुम्हाला एक सोबत देण्यात येईल। अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचं असं एक अपडेट होतं ज्यामध्ये जे आहे ते लाडकी बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे त्याबाबत जो वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत होते की योजनाचं काय होणार, बंद होणार की हप्ता पडणार किंवा नाही, तर नक्कीच हप्ता पडणार आहे आणि योजना देखील सुरू राहणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। अशीच महत्त्वाची माहिती आणि वेळोवेळी या योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।